तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की ज्यावेळेस आपण मागच्या रविवारी देखील पाहिलं की त्या ठिकाणी हंगाम नसताना देखील प्रभू त्या झाडाकडनं अपेक्षा करत आहे, केवळ यासाठी की त्याचे शिष्य ते ऐकत होते आणि त्या शिष्यांना तो काहीतरी दाखवू इच्छित आहे दाखवू इच्छित आहे. आणि खूपच मार्मिक आणि महत्त्वाची गोष्ट आपण ऑलरेडी मागच्या रविवारी जे पाहिलेले आहे, तुम्हाला आलेला अनुभव तुमच्या जीवनासाठी निर्णायक असे असणार आहेत. जसं आपण पाहिलं होतं की कशा रीतीचं काय अनुभव मला आलेला आहे तशा रीतीनेच मी काय करणार, समोरच्याशी मी डील करणार. समज एखाद्या वेळेस जर माझा एखाद्याने विश्वासघात केला असेल, माझा विश्वास तोडला असेल, तर मी सहजासहज कोणावरती विश्वास ठेवू शकत नाही. किंबहुना एकाने विश्वासघात केला, दुसऱ्याने विश्वासघात केला, तिसऱ्याने विश्वासघात केला, तर माझा तो एक स्वभाव म्हणतो, अरे यार, जर मी कोणावरती प्रेमाने विश्वास ठेवतो, आनंदाने जर मी एखाद्यावर विश्वास ठेवतो, तर मला रिटर्नमध्ये काय भेटतं? विश्वासघात भेटतो. आणि म्हणून तो मनुष्याचा काय बनत जातो? एक स्वभाव बनत जातो. मनुष्याचा एक स्वभाव बनत जातो. आपण ते एक उदाहरण पाहिलं होतं की आज जसा सीझन कोणत्या फ्रूट्सचा आहे, कोणत्या फळाचा आता सीझन चालू आहे? मँगोचा सीझन चालू आहे सध्या फॉर्ममध्ये आता. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की अल्फान्सो मँगो जो आहे, अल्फान्सोला काय म्हणतो आपण, हापूस आंबा सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्याबद्दल आपल्याला काय गॅरंटी आहे की हापूस गोडच असणार. पण आता एखाद्या माणसाकडनं आपण घेतला आणि तो निघाला नेमका फिक्का. याचा अर्थ असा होत नाही की हापूस काय आहे, हापूस काय असतो, हापूस गोडच असतो. त्या माणसाकडनं मला घेतलेला हापूस जो आहे फिक्का निघाल्यामुळे मी हापूसला फिक्का म्हणणार का? नाही, कारण की हापूसची क्वालिटी कशी गोडच आहे. तशाच रीतीने काही लोकांनी प्रभूला ना अजून तसं चाखलेलं नाही आहे आणि म्हणून ते काय म्हणतात, अरे काय एवढी प्रार्थना करायची गरज आहे, प्रार्थना केल्याने एवढं काय होत नाही, चर्चला गेलं की एवढं काय होत नाही, काय एवढं असं करायची गरज आहे, का तेवढं तसं करायची गरज आहे. आणि म्हणून कधी कधी त्यांचा आलेला अनुभव आपल्यावरती काय करतो, छाप टाकतो आणि तशा रीतीने आपण प्रभूला समजण्याचा, बघण्याचा, ओळखण्याचा प्रयत्न करतो. तशा रीतीचा संबंध आपला त्याच्याशी बनतो. पण प्रभू तसा नाहीये. म्हणून स्तोत्रकार काय म्हणतो की तू चाखून बघ की प्रभू किती चांगला आहे. आमेन. देवाचं वचन हे मधापेक्षा गोड आहे आणि जे पोळ जे असतं त्याच्यापेक्षा गोड देवाचं वचन आहे. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही ते चाखणार नाही, तुम्हाला अनुभव येणार नाही की कसं आहे प्रभूचं वचन काय करू शकतं आणि प्रभू तुमच्यासाठी, तुमच्यामध्ये, तुमच्या जीवनात काय करू शकतो. जोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही तोपर्यंत प्रभू सोबतचा संबंध तुमचा तसा बनणार नाही. आमेन. आणि म्हणून खूप वेळेस प्रभू तिकडे आणि आपण इकडे, खूप वेळेस काय, प्रभू तिकडे आणि आपण इकडे, अशा रीतीचं आपलं जीवन विश्वासामध्ये चालत राहतं. पण या ठिकाणी प्रभूला हेच दाखवायचं आहे की ज्यावेळेस प्रभूने त्या अंजिराच्या झाडाकडे पाहिलं आणि त्याला काही फळ दिसलं नाही, तर ज्या वेळेस तो त्या झाडाला म्हटला की तुला याच्या पुढे फळ नाही आहे हो, आणि त्याचे शिष्य हे ऐकत होते. आणि 2 दिवसानंतर ज्यावेळेस आले, सगळेजण त्या रस्त्याने चालले होते, पण लक्ष गेलं मात्र पेत्राचं. तो म्हटला की प्रभू तू असं म्हटलं आणि तसं झालं, तू म्हटला आणि तसं झालं. आणि प्रभू त्यांना त्या ठिकाणी ते सांगत होता, आज मी तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही पाहत आहात, पण एक दिवशी असं येणार आहे की तुमच्यामध्ये मी असणार आहे आणि तुम्ही एखादी गोष्ट बोललात ती तशी होणार आहे, तशी घडणार आहे. मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की माझ्या संगतीत चला, की माझा विश्वास तुमच्यामध्ये आला पाहिजे, माझा विश्वास तुमच्यामध्ये आला पाहिजे. आणि मग तो विश्वासाच्या द्वारे तुम्ही एखाद्या पहाडाला जरी बोललात, हुकूम केला, आज्ञा केली, तर तो तुमचं ऐकल्याशिवाय राहणार नाही. आमेन. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो खूप महत्त्वाचं आहे की प्रभू सोबतचा माझा संबंध काय आहे, तो अनुभव काय आहे, तो अनुभव मला त्याच्यासोबतचं नातं जोडणार आहे.
त्याच्यासोबतचं नातं जोडणार आहे. आणि म्हणून आपलं जीवन फक्त प्रार्थनेला येणं, प्रार्थना अटेंड करणं, बायबल वाचणं आणि देवाची स्तुती करणं याच्या पलीकडे आता जाणं गरजेचं आहे. कारण की आता ही वेळ आहे की आपण प्रभूमध्ये आणि प्रभू आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण की या वेळेमध्ये आपण जगत आहोत की जी वायदा प्रभूने केला होता, जे वचन प्रभूने आपल्याला दिलं होतं की जग मला पाहणार नाही, जग मला पाहणार नाही. आणि जग आता प्रभूला पाहत नाहीये. जगाला प्रभूच्या गोष्टी नकोशा आहेत, जगाला प्रभूचा विश्वास नकोसा आहे, जगाला प्रभू नको आहे, प्रभूच्या गोष्टी खूप अवघड आहेत. आमेन. आणि म्हणून जग मला पाहणार नाही, पण तुम्ही लोक मला पाहताल. हे वचन आता तुमच्यासाठी माझ्यासाठी आहे. तुम्हाला आणि मला प्रभू दिसलाच पाहिजे. आमेन. जोपर्यंत तुम्हाला तो दिसणार नाही, तो आहे का नाही याचा अनुभव कसा तुम्हाला येणार आहे? आमेन. दिसणार म्हणजे कसा? तो त्याची आकृती तुम्हाला दिसली असं नाही म्हणत आहे मी, की त्याचं वचन तुम्ही वाचलं, त्याच्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवला, त्याचं वचन तुम्ही घेतलं आणि तुमच्या जीवनामध्ये ते घडून आलं म्हणजे प्रभू उतरून आलेला आहे. आमेन. मी नेहमी सांगतो, लोक वचन वाचतात, लोक वचन ऐकतात, पण आता वेळ ती आहे की ते वचन आपल्यामधून घडणार आहे, आपल्यामधून जगणार आहे, आपल्यामधून ते दुसऱ्यांना दिसणार आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, या एक्सपिरियन्ससाठी, हा एक्सपिरियन्स, हा अनुभव आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. हा अनुभव आपल्याला असणं गरजेचं आहे. नाहीतर आपण या जगामधून बाहेर पडू शकणार नाही. या जगामधून बाहेर पडण्यासाठी, जगाच्या गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला जर काही पाहिजे तर प्रभूचं शिक्षण, प्रभूचं थिओलॉजी, प्रभूचं ज्ञान नाही, आपला प्रभूचा एक्सपिरियन्स पाहिजे. आमेन. व्हेन वी से येस प्रेज द लॉर्ड ब्रदर, तर तिकडनं असा कोणीतरी आपल्याला स्पर्श केलेला आहे, कुणी आपला हात पकडलेला आहे, असं आपल्याला अनुभव आला पाहिजे. ते वचन जे आध्यात्मिक आहे ते आपल्या हृदयाला स्पर्श झालं पाहिजे, किंबहुना हृदयाला फाडून टाकलं पाहिजे. हालेलुया. कारण देवाचं वचन, बायबल सांगते इब्री लोकांपत्र, देवाचं वचन दुधारी तलवार आहे, ते तुम्हाला, ऐकणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला दोघांना फाडून टाकतं. आमेन. दॅट इज द एक्सपिरियन्स वी नीड टू हॅव. तसा अनुभव आज आपल्याला असणं गरजेचं आहे. खूप वेळेस आज आपण खूप संदेश चांगला ऐकला, खूप रीतीने अरे मी प्रार्थना चांगली केली, ओ मला थोडंसं असं झालं तसं. नो 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 नो. आता आपल्याला देवाचा एन्काउंटर पाहिजे. वी नीड टू हॅव एन एन्काउंटर. कारण की जग देवाच्या लेकरांनो अजून जेवढं भ्रष्ट नाही झालं, त्याच्यापेक्षा भ्रष्ट होताना आता तुम्ही पाहणार आहात. अजून जेवढं भ्रष्ट, ऑलरेडी जे भ्रष्ट झालंय, पण त्याच्यापेक्षा विचित्र होताना तुम्ही आता पाहणार आहात, ज्याची काहीही सीमा नाही आहे, जे सांगायला मी इथून बोलू पण शकत नाही. जे आता या जगामध्ये अशा रीतीच्या स्टेपमध्ये जग जाणार आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, जर तुम्हाला त्याच्यापासून अलिप्त राहायचं आहे, जर तुम्हाला त्याच्या विरुद्ध उभं राहायचं आहे, जर तुम्हाला त्याच्यामध्ये मिक्स व्हायचं नाहीये, तर तुम्हाला तो अनुभव पाहिजे की माझा प्रभू माझ्या सोबत आहे आणि मी प्रभू सोबत आहे. आमेन. नाही तर मग जसं पाण्यामध्ये पडलं की ज्या दिशेने पाणी वाहत राहतं, तुम्हाला ताकद लावायला लागत नाही, तुम्ही वाहत जातात, तुम्ही वाहत जातात त्या पाण्याच्या दिशेने. आणि म्हणून हे जग तसंच आहे. जर जगामध्ये पडलं तर तुम्हाला हात पाय हलवण्याची गरज नाही, यू विल कीप फ्लोइंग. तुम्ही तशाच रीतीने वाहत जाताल. द एक्सपिरियन्स इन द वर्ल्ड इज बॅड. या जगाचा अनुभव, जगामध्ये राहताना अनुभव चुकीचा आहे, वाईट आहे. आणि जगामध्ये राहत असणाऱ्या व्यक्तीचा अनुभव किंवा प्रभूमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा अनुभव, ज्याला देवाचा एन्काउंटर झालेला नाहीये, तो त्या जगाच्या प्रवाहाविरुद्ध जाऊ शकत नाही. ही एक्झॅक्टली तीच परिस्थिती आहे त्या बाईची, जी योहान कृष्ण वर्तमानामध्ये 4थ्या अध्यायामध्ये आहे. आणि बायबल सांगत आहे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या बाईला भेटण्यासाठी गेला, प्रभू येशू ख्रिस्त चालला होता दुसऱ्या गावाला, पण त्याची वाट वाकडी करून तो दुसऱ्या गावाकडे वळाला, शोमरोनाकडे. आणि मग त्याचे लोक, त्याचे शिष्य म्हणत होते की महाराज आपल्याला या गावी जायचं नाही, आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे.
पण तो म्हटला नाही, आपल्याला पहिले इकडं जायचंय. आणि इथे तर शोमरोणी लोक राहतात, तिथे आपलं काही काम नाहीये, इथे आपलं काही काम नाहीये. पण प्रभू म्हटला की एक काम आहे जे तुम्ही आता बघणार आहात. आणि म्हणून ज्या वेळेस तो त्या ठिकाणी विहिरीवरती जाऊन दुपारच्या वेळेस उभा राहिला, तो वाट बघत बसला त्या बाईची. आमेन. जिला आतापर्यंत केवळ चुकीचे अनुभव आले होते, जिच्या जीवनामध्ये आतापर्यंत केवळ वाईट अनुभव आले होते. देवाच्या लेकरांनो, आज समजून घ्या, ती बाईची परिस्थिती आपल्यासारखीच आहे, जी आपल्याला नेहमी आज वाईट अनुभव या जगाकडून आलेले आहेत, जगाच्या लोकांकडून आलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त जसं त्या विहिरीवरती त्या बाईची वाट बघत होता, एक्झॅक्टली तशाच रीतीने प्रभू पण आपली वाट बघत असतो. प्रभू प्रत्येक व्यक्तीची वाट बघत असतो की तुम्ही त्या पॉइंटला कधी येणार आहात. आमेन. आणि मग ज्यावेळेस प्रभू त्या विहिरीवरती बसला, त्याच्या शिष्याला पण त्याने पाठवून दिलं, बिकॉज ही वॉन्ट टू हॅव वन ऑन वन एन्काउंटर विथ दॅट वुमन. त्या बाई सांगते त्याला एक व्यक्ती एक प्रमाणे त्याला काय करायचं, गोष्ट तिला सांगायची आहे. वन ऑन वन एन्काउंटर, तो एक्सपिरियन्स तिला द्यायचा आहे. आमेन. आणि ती बाई ज्यावेळेस त्या विहिरीवरती येत आहे, प्रभू म्हणताय, ते त्यांचं डिस्कशन होतं, पाणी द्या, पाणी काढा. तो म्हणतो माझ्या जीवनाकडे पाणी आहे. आणि मग प्रभू म्हणतो की जा तुझ्या पतीला घेऊन ये. ती बाई म्हणते मला पती नाही आहे. आणि मग प्रभू सांगत आहे की तू बरोबर बोलत आहेस, तू बरोबर बोलत आहेस. आणि त्या वेळेस ती बाई सांगत आहे, योहान सुसमाचार 4 अध्यायामध्ये जर तुम्ही घरी जाऊन वाचला तर बाई ती सांगत आहे की तुम्ही मला एका संदेष्ट्याप्रमाणे दिसत आहात. आमेन. आतापर्यंत त्या बाईला प्रत्येक वेळेस ज्या वेळेस ती एन्काउंटर झालेली आहे, प्रत्येक पुरुषाने तिला काय दिलेला आहे, धोका दिलेला आहे, तिच्याकडनं गैरफायदा घेतलेला आहे. आणि तिच्या जीवनामध्ये काय आहे तिच्याजवळ, तर फक्त तिला एकच एक्सपिरियन्स आहे की हे जग फक्त धोका देणार आहे. हे जग काय फक्त धोका देणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी तिला भेटला, प्रभू येशू ख्रिस्ताने तिच्या जीवनामध्ये असं काहीतरी केलं. ती म्हटली, प्रभू मी सगळं काही सोडून तुझ्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. आमेन. मी सगळं काही सोडून तुझ्यावरती विश्वास ठेवायला तयार आहे. आणि मग ती आनंदाने भरून ते पाणीचे घाडगे तिकडेच टाकून ती गावामध्ये पळायला जात आहे. आणि सांगत आहे की माझी सगळी स्टोरी मला ज्याने सांगितलं तोच मसीहा तर नाहीये ना, हे तुम्ही येऊन चेक करा. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, ज्या वेळेस तो अनुभव तिला आला, तिच्यामधले सगळे पापाचे दुष्ट आत्मे असेच निघून गेले. ज्या वेळेस तो अनुभव तिला आला, तर सगळ्या गोष्टी तिच्या गळून पडल्या. तो अनुभव तिला आल्यावरती तिचं जीवन चेंज होण्यापासून कोणी थांबू शकत नाही. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज आपल्याला काही गरज आहे, तर आज वी डू नॉट नीड अन इंटेलेक्च्युअल knowledgeable faith of the word. म्हणजे कसं सांगता येईल मराठीमध्ये, मला पुस्तकी किंवा बायबलचं पुस्तकी ज्ञान नकोय, मला देवाच्या विश्वासाचं ज्ञान स्पर्श पाहिजे आहे. आमेन. तो स्पर्श तुम्हाला झाला पाहिजे, तो स्पर्शचा अनुभव तुम्हाला आला पाहिजे, तोच तुम्हाला प्रभूमध्ये चालवत राहील, तोच तुम्हाला प्रभूमध्ये चालवत राहील. किंबहुना ती बाई, ज्यावेळेस आपण योहान सुसमाचारामध्ये 8व्या अध्यायामध्ये जी बाई बघितली आपण, जिला पकडण्यात आलं व्यभिचारामध्ये, तोपर्यंत तिला हा एन्काउंटर आला नव्हता. तोपर्यंत तिच्या जीवनामध्ये तिचं परिस्थिती बदलणारं कोणी नव्हतं, तिचं जीवन कधी बदलू शकलं नसतं. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हटला, बाई तुला दोष लावणारे कुठे, तुला दोष लावणारे कुठे. आतापर्यंत या जगाने आपल्यावरती फक्त दोष लावलेले आहेत. आतापर्यंत या जगाने आपल्यावरती फक्त बोट उचललेले आहेत. तू असा आहेस, तू अशी आहेस, तू असाच करतो, तू तशीच करते, तू फक्त असं दिखावा करतो, तू अशीच दिखावा करते. जग आपल्यावरती फक्त बोट उचलणार आहे. आमेन. पण प्रभूकडे ज्यावेळेस तुम्ही येताल, प्रभू म्हणतो की मी तुझे दोष, तुझ्यावरती दोष उठवणारे किती असू दे, मी ते दोष पुसून टाकणार आहे.
आमेन. द ब्युटिफुल थिंग ऑफ जीसस इज, येशूची सगळ्यात आनंदाची बाब ही आहे की तुमच्यावरती दोष उठवणारे, दोष लावणारे हजारो शेकडो लोक जरी असतील, पण त्या शेकडो लोकांचे दोष पुसणारा एक हात बस आहे जो क्रॉसवरती गेला होता. आमेन. तो अनुभव तुम्हाला आला पाहिजे की माझ्या प्रभूने त्या क्रॉसवरती जीव देऊन माझ्या अपराधांची, माझ्या सर्व गुणांची मला क्षमा केलेली आहे. आमेन. हा अनुभव जोपर्यंत तुम्हाला येणार नाही, तुम्ही प्रभूमध्ये कसे चालणार देवाच्या लेकरांनो? वी कॅनॉट वॉक विथ द इंटेलेक्च्युअल फेथ. देवाचं ज्ञान आणि देवाचं फक्त ज्ञान, बुद्धीचं ज्ञान घेऊन आपण प्रभूमध्ये चालू शकत नाही. कारण की देवाच्या लेकरांनो, हा जो व्यक्ती आहे हा तंतोतंत देवाचं वचन पाळणारा होता. हा व्यक्ती जो आहे हा तंतोतंत देवाचं वचन पाळणारा होता. बायबलचं तुम्ही आणि मी एखादं वचन विचारू शकतो, पण याला बायबलचे तोंडपाठ सर्व वचन होते. या बायबलच्या सर्व गोष्टी पाळणारा होता. पण देवाच्या लेकरांनो, ज्या वेळेस परमेश्वर त्याच्या परमेश्वराचा वचन, परमेश्वराचा काळ त्याच्या जीवनामध्ये आला, तो ते समजू शकला नाही. आणि त्याला वाटलं हे काहीतरी चुकीचं आहे, हे काहीतरी बंधन आहे, हे काहीतरी विचित्र आहे. आणि म्हणून त्याने काय केलं? त्याने सगळ्या चर्च आणि बिलीव्हर्सच्या विरुद्ध काय काढलं? फरमान काढलं की मी यांना सोडणार नाही, मी यांना मारून टाकेल, मी सगळ्यांना जेलमध्ये बंद करून टाकेल. आणि ते करण्यासाठी तो म्हटला मी लेटर पण घेऊन येईल. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 9व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता. मी लेटर पण गव्हर्नरकडनं घेऊन येईल. आणि ज्या वेळेस तो त्या लेटर घेण्यासाठी जातो, बायबल सांगतं त्या दिमिश्काच्या रस्त्यावरती प्रभूचं दर्शन त्या शौलाला होतं. आमेन. आतापर्यंत त्याच्याकडे सगळं ज्ञान आहे, बायबलचं सगळं तोंडपाठ ज्ञान त्याच्या जवळ आहे. फक्त ज्ञान नाही आहे, तो ज्ञान तंतोतंत पालन करत आहे. But that knowledge is making no good to him because he is not able to recognize the very message and the time of his age. त्याच्याकडे ज्ञान आहे, त्याच्याकडे बुद्धी आहे, त्याला बायबलचं सगळं ज्ञान माहिती असूनही तो कोणत्या वेळेमध्ये आहे, त्याला काय काम करायचंय, त्याला काय संदेश आहे हे त्याला समजतच नाहीये. आमेन. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, दिमिश्काच्या रस्त्यावरती जात असताना प्रभूला माहिती आहे हा जरी माझ्या विरुद्ध आहे, पण हे तो मेरा बच्चा. हा जरी माझ्या विरुद्ध आहे, पण हा माझा मुलगा आहे. जसं त्या बाईला म्हटला की तो एका आत्म्यासाठी आला होता त्या विहिरीवरती. किती सुवार्ता त्या बाईने सांगितली. 2 दिवस येशू ख्रिस्त त्या ठिकाणी राहिला. ते सर्व नंतर येशू ख्रिस्त त्या गावामध्ये एंट्री करण्याचा पर्पज, उद्देश एकच होता. एक त्याच्या मुलीसाठी तो आला होता. एक मुलीसाठी प्रभू वाटवाकडी करून आला होता की तिला सांगायसाठी की मी तुझा देव, मी तुझा परमेश्वर आहे. ज्या मसीहाची तू वाट बघत आहे तो मीच आहे. त्याचा अनुभव देण्यासाठी प्रभू त्या ठिकाणी वाटवाकडी करून आला होता. देवाच्या लेकरांनो, देवाच्या लेकरांनो, तशाच रीतीने ज्यावेळी शौल ते चुकीचं काम नाही करावं म्हणून रस्त्यामध्येच प्रभूने त्याला पकडलं दिमिश्काच्या रस्त्यावरती आणि म्हणाला, शौला शौला. कशामधून? त्या दिव्य प्रकाशामधून, जे त्याने आतापर्यंत बायबलमध्ये वाचलं होतं. बायबलमध्ये वाचलं होतं की मोशेच्या समोर तो चालणारा अग्निस्तंभ होता, मोशेचा चालणारा त्याच्या समोर मेघस्तंभ होता. तो दिव्य प्रकाश काय त्याला माहिती होतं की तो दिव्य प्रकाश म्हणजे प्रभू आहे. आमेन. व्हॉट ही न्यू, त्याला नॉलेज काय होतं की दिव्य प्रकाश म्हणजे प्रभू आहे, पण तो त्याने पाहिला नव्हता. म्हटलं बघ तो दिव्य प्रकाश काय करू शकतो तुला. आणि म्हणून जास्त दिव्य प्रकाश त्याच्या समोर झळकला. तो म्हटला, शौला शौला तू माझा छळ का करत आहेस? आणि मग तो शौल पूर्ण रीतीने तुटून गेला. त्याची शक्ती क्षीण झाली. त्याची सगळा जे काही राग त्याच्या मनात होता उतरून गेला. सगळी त्याची हेकडी निघून गेली. दुसऱ्या भाषेत तो म्हटला, प्रभू तू कोण आहेस? प्रभू तू कोण आहेस? दॅट एक्सपिरियन्स वी नीड. तो अनुभव आज प्रत्येकाला असला पाहिजे. कारण की आपल्या जीवनाच्या मार्फत जो आपण प्रभूचा छळ करतोय,
जे प्रभूला न आवडणाऱ्या गोष्टी करतोय, जे प्रभूला न आवडणारे विचार करतोय, याच्या मार्फत जे शौल करत होता तो म्हणतो, शौल काय म्हणतो त्या प्रकाशाला बघून, प्रभूजी प्रभू प्रभू तू माझा छळ, शौला तू माझा छळ का करत आहेस? त्यावेळेस तो त्या प्रकाशाला म्हणतोय, प्रभू तू कोण आहेस? प्रभू तू कोण आहेस? त्याला कसं कळलं की तो प्रभू आहे? कारण की त्याने त्या प्रकाशाबद्दल ऐकलं होतं, वाचलं होतं, त्याला माहिती होती, त्याला सगळं ज्ञान होतं. पण ज्यावेळेस त्याला एन्काउंटर झाला, वो पिघल गया. त्या दगडाच्या हृदयाला पाझर फुटलं, त्या दगडाचं हृदय वितळून गेलं. आमेन. आज आपलं दगडाचं हृदय वितळणं गरजेचं आहे. आज आपल्या दगडाच्या हृदयाला पाझर फुटणं गरजेचं आहे. आज प्रभूला घेण्यासाठी, प्रभूला आत्मसात करण्यासाठी हे दगडाचं हृदयाला पाझर फुटायला गरजेचं आहे. आमेन. देवाच्या लेकरांनो, आणि मग तो म्हटला, प्रभू तू कोण आहेस? तो म्हटला, त्या प्रकाशातून आवाज आला, ज्या येशूचा तू छळ करत आहेस तोच मी आहे, तोच मी आहे. आणि त्याच्यानंतर शौलाचं पूर्ण जीवन चेंज होऊन झालं. शौलाचा नंतर तो बनला पौल, शौलाचा नंतर तो बनला पौल. आणि परत त्याने मागे वळून बघितलं नाही त्याच्या जीवनाकडे. ज्या वेळेस तुम्हाला तो कळेल की तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ती संधी येईल, तो अवसर येईल की ज्यावेळेस प्रभू आणि तुम्ही आमने सामने रहोगे, प्रभू आणि तुम्ही समोरासमोर असणार, त्यावेळेस तुम्ही प्रभूला ओळखणं गरजेचं आहे आणि त्याच्या हाताला धरणं गरजेचं आहे की माझा प्रभू मला भेटलाय, आता मी या हाताला सोडणार नाही. आमेन. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, पौल काय किंवा ते 12 प्रेषित काय, पौल काय किंवा ते 11 प्रेषित काय, त्यांनी येशूला याच्यासाठी सोडलं नाही कारण की त्यांना तो अनुभव त्यांचं जीवन बदलणारा झाला, त्यांचं जीवन बदलणारा झाला. आज प्रभूने तुम्हाला तारण दिलंय का? आज तुम्हाला त्याची प्रचिती आहे का? याचा विचार करणं गरजेचं आहे. आज प्रभूचे अनुभव माझ्याजवळ काय आहे? आमेन. आपण साधू सुंदर सिंगची स्टोरी ऐकतो, आपल्याला खूप बरं वाटतं. हो, साधू सुंदर सिंग खूप कट्टर होता, असा होता तसा होता. आणि ज्या वेळेस त्याने प्रार्थना केली, प्रभूने त्याला दर्शन दिलं, त्याचं जीवन बदलून गेलं. अरे याचं जीवन बदललं, त्याचं जीवन बदललं. मेरा नंबर कब आएगा हा प्रश्न जोपर्यंत मला पडत नाही, माझी गाडी हलणार नाही. प्रभू तू त्याच्या जीवनात कार्य केलं, तू याच्या जीवनामध्ये कार्य केलं, प्रभू मी का मागे अजून? हा प्रश्न मला पडला पाहिजे. प्रभू मी तुझ्या राज्यामध्ये काय काम करणार आहे? मला काय जबाबदारी आहे? मी कोण आहे तुझा? मला काय प्रभू, मला काय कामगिरी? हे मला तू दर्शन दे. तुझं मन काय प्रभूजी, मला समजू दे. कारण की जग आपल्याला फक्त नावं ठेवणार आहे, जग आपल्याला फक्त बोलणे देणार आहे. ओ त्या बाळाची स्टोरी सेम आपल्यासारखी होती. जो जन्मतास त्याला नाव ठेवण्यात आला, हा फसवणार आहे, हा लुबडणार आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. आमेन. त्या बाळाची स्टोरी, ज्या वेळेस त्याच्या आईच्या उदरामधून बाहेर पडला, त्याच वेळेस त्याचं भविष्य या जगाने ठरवून टाकलं होतं. हा फसवणारा निघणार आहे, हा लुबाडणारा निघणार आहे, ये किसी का भला नहीं कर सकता है. ओ म्हणून याला नाव देऊन टाका याकोब. म्हणून त्याच्या आई वडिलांनी त्याला नाव काय दिलं? याकोब. हो, आतापर्यंत त्याच्या मनामध्ये, त्याच्या दृष्टीमध्ये, त्याच्या विचारांमध्ये त्याला भेटणारे, तुझं नाव याकोब आहे, तू फसवणार आहे, इससे दूर रहो, ये फसाने वाला है, याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही कारण हा लुबाडणार आहे. आमेन. People will tell you the same. लोक तुम्हाला असाच लेबल लावतील. लोक तुम्हाला असाच लेबल लावतील. याकोबच काय, मी तुम्हाला दुसरी गोष्ट, तो पहिल्या इतिहासाच्या 4थ्या अध्यायामध्ये जस्ट बायबल सांगतो की ज्या वेळेस त्या आईला प्रसवना वेदना अतिशय विचित्र झाली आणि तिला मुलगा झाला, ते मुलगा म्हटला, हा मुलगाने मला खूप प्रसवना वेदना दिलेल्या, हा बेकार मुलगा आहे. त्याचं नाव तिने काय ठेवून टाकलं? याबेज.
याबेज तुमच्या मम्मीला, तुमच्या वडिलांना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या जवळच्या लोकांना प्रभू मध्ये तुम्ही कोण आहात हे कधी समजणार नाही, कधीच समजणार नाही. ओ याबेसचं नाव घेऊन चाललो होता ज्याचा अर्थ आहे क्लेश, ज्याचं नावाचा अर्थ आहे दुःख. हा दुःख देणारा आहे, हा आई बापाला त्रास देणारा आहे, हा आई बापाला छळणारा आहे. ओ बायबल सांगतं पहिले इतिहासमध्ये 4 अध्यायामध्ये ओ याबेजाने प्रभूकडे प्रार्थना केली, याचना केली, आरोळी केली. प्रभू मी तर तसं नाहीये, मला नाव खा पडलं. ओ प्रभू माझं नाव म्हणजे दुःख झालंय, माझं नाव म्हणजे क्लेश झालंय. प्रभू तू मला आशीर्वाद देशील का? तू माझी प्रतिष्ठा वाढवशील का? तू माझी संतती वाढवशील का? तू माझी टेरिटरी वाढवशील का? ओ प्रभूने ज्या वेळेस त्याची आरोळी ऐकली, ओ वॉड जे आई बापाकडनं भेटलं नव्हतं ते त्याला त्या परमेश्वराकडून भेटलं. आमेन. बायबल सांगतं पहिले इतिहास 4 अध्याय 10 वचनामध्ये की याबेस सगळ्या त्याच्या कुळामध्ये आशीर्वादित झाला, त्याचं नाव सगळ्यात प्रतिष्ठित झालं. का? कारण की त्यांनी त्याची आरोळी आई वडिलांकडे, नातेवाईकांकडे, सोसायटीकडे, लोकांकडे नाही, त्या जिवंत परमेश्वराकडे केली. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, प्रभू तुमच्या जवळ येईल, प्रभू तुमच्याशी बोलेल, प्रभू तुमच्याशी संबंध स्थापण्याचा प्रयत्न करेल, डील करण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या संगती बोलण्याचा प्रयत्न करेल, जसा तो आत्ता करत आहे, जसा तो आत्ता करत आहे. यू हॅव टू सेन्स इट. तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे. हालेलुया. त्या याबेजाने जशी आरोळी त्या प्रभूकडे केलेली आहे, आज ती आरोळी मला करायची आहे. त्या प्रभूकडे आरोळी मला केल्याशिवाय, तो अनुभव मला आल्याशिवाय माझी परिस्थिती बदलू शकणार नाही. हो, त्याने बापाचा आशीर्वाद घेतला. कशा रीतीने? फसवूनच. जशा रीतीने त्याचं नाव ठेवण्यात आलं होतं तशा रीतीनेच त्याने कृती केली आणि पळून गेला. जसं तुम्ही जो लोक म्हणतील तू ऐसा आहे, ऐसा आहे, ऐसा आहे, तुम्ही तसेच बनून जाताल, तसाच विचार करताल आणि तसंच कार्य करायला लागतात. हा बेकार आहे, बेकार आहे, बेकार आहे, तो व्यक्ती बेकारच बनणार आणि बेकारचं काम करणार आहे. हा व्यक्ती वेड आहे, वेड आहे, वेड आहे, तो व्यक्तीचा समजदारपणा निघून जातो. सच में मैं पागल हो गया. तुम्ही रस्त्याने जाताना जर म्हटलं आज संडे नाही, आज मंडे, पुढे गेल्यावर संडे नाही मंडे, अजून तिसऱ्या व्यक्तीला संडे नाही मंडे, असे 10 लोक तुम्हाला लाईनीमध्ये भेटले, तुम्हाला विचार पडला अरे संडे क्या मंडे आज. अशी आज लोकांची परिस्थिती आहे. त्या व्यक्तीला तशा रीतीने बोलून बोलून तो व्यक्ती तसाच झाला. शेवटी बापाचा आशीर्वाद फसवून घेतला आणि निघून गेला. जरी त्याने फसून गेला होता तरी प्रभूने त्याला पकडला. प्रभूने त्याला पकडला. बाळा, जे केलंय ते चुकीचं आहे, जे केलंय ते चुकीचं आहे. तू माझं लेकरू आहे, मी तुला आशीर्वाद देणार आहे. त्या रस्त्यावरती जात असताना ज्या तो झोपला, ओ प्रभूने त्याला ते दर्शन दिलं. जी शिडी पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत जाणारी होती आणि तिथून देवदूत वरती येत होते, खाली जात होते. ज्यावेळेस तो अनुभव त्याला भेटला, तो म्हटला मी बर्बाद होणार नाही, मैं वापस आने वाला हूं, मी परत येणार आहे. आमेन. आणि मग देवाच्या लेकरांनो, त्यांनी चुकी केली, त्याला त्याच्या चुकीची शिक्षा भेटल्याशिवाय राहणार नाही. पण प्रभूने ज्यावेळेस परतीच्या वेळेस त्याला येत होता, प्रभू म्हटला तुला परत मी असंच जाऊ देणार नाहीये. जगाने तुला चुकीचं नाव दिलंय, जगाने तुला फसवणारा बनवलंय, जगाने तुला ठगवणारं नाव दिलंय, पण ही वेळ आलेली आहे जिथे आता मी तुझं नाव चेंज करणार आहे, जिथे मी तुझं नाव चेंज करणार. ज्यावेळेस त्या ओळाजवळ फॅमिलीला त्यांनी पाठवून दिलं होतं, तो म्हटला की मी इथे थांबतो. आणि त्या रात्री प्रभूचं दूत त्या ठिकाणी त्याला भेटायला आला. ज्यावेळेस प्रभूचं दूत तुम्हाला भेटायला तर तुम्ही काय करताय महत्वाचं आहे. याकोबाने त्याला सोडलंच नाही. तो कुस्ती करत राहिला, देवदूतासोबत कुस्ती करत राहिला. त्याने हार मानली नाही. जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाही, मी तुला सोडणार नाही.
हालेलुया. प्रभू तुम्हाला भेटेल, प्रभूचा अनुभव तुम्हाला येईल. तुम्हाला ती जिद्द पाहिजे प्रभूला धरून राहण्याची, प्रभू संगती तुमचं आत्म्याचं नातं पाहिजे प्रभूला धरून राहण्याचं. ओ तो अनुभव जे त्याला ते दर्शन भेटलं होतं शिडीचं, तो अनुभव त्याच्या मनामध्ये होता. आणि मग ते अनुभव ज्या त्याने प्रभूला पाहिलं, तो म्हटला तुम्हाला मारून टाकलं चालेल, मी तुला काही सोडणार नाही. तर म्हणतो ये कुछ सुनने वाला नाहीये, जा तू आशीर्वादित आहेस आणि याच्या पुढे तुला फसवणारा नाही म्हणणार, या पुढे तुला इस्रायल म्हणतील. हालेलुया. ओ इस्रायलला किती लोकांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर इस्रायलला कोणी नष्ट करू शकत नाही, कारण की त्याचा रक्षण करता परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, म्हणून तुम्ही त्या प्रभूचा अनुभव घेतला पाहिजे. त्या प्रभूचा अनुभव तुमच्या मनाशी पाहिजे. कारण की जरी आपण आध्यात्मिक जीवनामध्ये जगत आहोत, आध्यात्मिक रीतीने वाढत आहोत, पण तरी वी ऑल हॅव एन ॲनालिटिकल माइंड. आपण एक भावनिक लोक आहे. मनुष्य हा एक भावनिक प्राणी आहे आणि आपल्या भावना आपल्या आत्म्याच्या वरती कब्जा करता कामा नये. आपला आत्मा आपल्या भावनांवरती काबू ठेवण्यामध्ये सामर्थ्यशाली झाला पाहिजे. आपल्या भावना आपल्या आत्म्यावरती काबू करता कामा नये. आमेन. माय फीलिंग्स शुड नॉट प्रेस माय स्पिरिट. माझा जो फीलिंग्स आहेत, माझ्या भावना माझ्या आत्म्याला दाबून टाकता कामा नये. माझ्या आत्म्याने माझ्या फीलिंग्सला दाबून टाकलं पाहिजे, काबूमध्ये ठेवलं पाहिजे. आमेन. ओ माझी फीलिंग्स काय सांगतात, यार आज मैं बहुत थक गए हो, आज मी खरंच थकलेलो आहे. माइंड इज नॉट रेडी. मन तयार नाही आहे प्रार्थनेसाठी, मन तयार नाही चर्चला जाण्यासाठी, मन तयार नाही उपास प्रार्थनेसाठी, मन तयार नाही आहे. ही तुमच्या फिलिंग्स आहेत. पण तुमचा आत्मा तुमच्या मनावरती काय झाला पाहिजे, काबू ठेवणारा झाला पाहिजे. की हे माझ्या मनात तुझी तयारी जरी नाही आहे, पण तुला हे करायचंच आहे, तुला बायबल वाचायचंच आहे, तुला प्रार्थना करायचीच आहे. आपण जर भावनेच्या आहारी गेलो, हां नाही ना ठीक, जाऊ द्या मग ठीक आहे, मग स्टोरी संपली. मग तुमचं शरीर तुमच्या आत्म्यावरती काय होतं, प्रभुत्व गाजवतं. आणि देवाच्या लेकरांनो, या शरीराला काबूमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला आत्म्याला बलवान मजबूत करणं गरजेचं आहे. नाहीतर मग आपल्या भावना ज्या आहेत त्या आपल्या आत्म्याला दाबून टाकतील. कारण की ही जी गोष्ट आहे देवाच्या लेकरांनो, जो पॅरेग्राफ आपण वाचत आहे, या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. आता शोमरोनी स्त्रीची, ती व्यभिचारी स्त्रीची, शौलाची किंवा याबेसची किंवा याकोबाची, या सगळ्या स्टोरीमधून त्यांचं जीवन चेंज झालेलं आहे. त्यांचा आत्मा जो आहे किंवा सगळ्या प्रेषितांचा आत्मा आहे तो खंबीर झाला, म्हणून शेवटपर्यंत त्यांनी येशूला नाकारलं नाही. यहूदा जरी त्यांच्या ग्रुपमध्ये फिरत होता, पण नजरचा पैसे पिती. यहूदा जरी त्यांच्या ग्रुपमध्ये फिरत होता, बिलीवर 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 म्हणून आरोग्य दान घेऊन, चंगाईचं दान घेऊन, चमत्काराचं दान घेऊन, सुवार्तेचं दान घेऊन, सगळ्या दानाने भरून जरी फिरत होता, पण नजर कुठं होती त्याची, त्या थैलीवरती होती. आणि म्हणून शेवटी येशूला विकणारा झाला. शेवटी येशूला विकणारा झाला. पण प्रेषितांना तो अनुभव आल्यामुळे त्यांचं मरण किती भयानक आहे. ओ पेत्राला क्रूसावरती मारून तो म्हटलं, अरे बाबा क्रूसावरती मला मारायचं तर मारा, माझ्या येशू सारखं नका मारू, मला उलटं टांगून मारा बाबा, उलटं टांगून मारा. त्याला उलटं टांगून मारण्यात आलं, पण त्याने येशूला नाकारलं नाही. वाय, व्हॉट हॅपेंड, काय असं झालं? जो पेत्र 3 वेळेस येशूला नाकारणारा झाला, पहिल्यांदा तो पवित्र आत्म्याने भरल्यानंतर काय येशूला नाकारणारा न झाला? त्याने ते मरण स्वीकारलं, पण मी येशूला त्याच्या वचनाला नाकारू शकत नाही. काय झालं असं?
ती गोष्ट आज आपल्यामध्ये असणं गरजेची आहे. या जगाला जर नाकारायचं आहे, या जगाच्या गोष्टीला नाकारायचं आहे, या जगाच्या फॅशनला नाकारायचं आहे, या जगाच्या संगतीला जर नाकारायचं आहे, तर तुम्हाला तो अनुभव जो पेत्रामध्ये होता, तो अनुभव आज आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. तो अनुभव आज आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे देवाच्या लेकरांनो. हो, त्यावेळेस योहानाला किती टॉर्चर करून योहान मरेना. योहानाला जो सगळ्यात लहान प्रेषित होता, सगळ्यात लहान प्रेषित योहान, तो त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये आता पूर्ण होऊन ज्यावेळेस वृद्ध झाला, त्याला मारून मारून थकले लोक, पण तो मरेना. त्याला उकळत्या तेलामध्ये टाकलं. नाकार येशूला, सोडतो विश्वास. उकळत्या तेलामध्ये टाकलं तरी मेला नाही, तरीही मेला नाही. म्हणून काय केलं त्याला शेवटी माहितीये? त्याला उचलला आणि पात्मोस नावाच्या बेटावरती टाकून दिला. पात्मोस नावाचं बेट हे साधं बेट नाहीये. पात्मोस नावाचं बेट म्हणजे भयानक बेट आहे, जिकडे सगळे प्रकारचे विषारी जीव जंतू आहेत. जिधर गया तो वापस आणं मुश्किल आहे. जिकडे गेलो तर माणूस जिवंत येऊ शकत नाही. पण देवाच्या लेकरांनो, अशी काय गोष्ट योहानामध्ये झाली, ती गोष्ट आज आपल्यामध्ये होणं गरजेची आहे की लोकांनी त्याला ज्या कारणासाठी तिकडे टाकून दिलं, प्रभूने ती जागा बदलून टाकली आणि प्रभूने ती जागा महान प्रगटीकरण देणारी बनवली. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, ते महान प्रगटीकरण आज तुमची वाट बघत आहे की माझ्यासाठी प्रभूची काय योजना आहे, माझ्यासाठी प्रभूची काय योजना आहे. आणि म्हणून प्रभू सांगतोय की हे सगळं करण्यासाठी तुमचं मन पूर्ण मला देऊन टाका. तो म्हणतो की हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, तुम्ही बोलताल आणि ते सगळं करताल. पण त्याच्या आधी बिलीवर कुठे अडकतो तर ही गोष्ट आहे. बिलीवर जो कुठे अडकतो तर ही गोष्ट आहे जी ऐका देवाच्या लेकरांनो, मार्क शुभवर्तमानामध्ये 24 पासून वाचूया आपण. अकरावा 24 वचनापासून. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. तुम्ही बोलताल आणि तुम्हाला ते भेटणारच आहे याचा विश्वास ठेवा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा. हे लोक जे आहे यांना बेकार रीतीने छळ झालेला आहे, बेकार रीतीने यांच्या विरुद्ध बोललेला आहे, बेकार रीतीने यांना सगळ्यांनी बोट ठेवलेत, नावं ठेवलेले आहेत, सगळ्यांनी यांना तुच्छ लेखलेला आहे. आमेन. पण ज्यावेळेस हे लोक प्रभूमध्ये उठले, त्यांनी मागे बघून अरे इसने ऐसा किया, उसने वैसा किया, इसने ऐसा बोला, हे करत नाही बसले. दिस इज फर्स्ट स्टेप फॉर अ बिलीवर. बिलीवर लोकांनो, मोठी सेवकाई आपल्यासाठी आज आहे. पण अडकतो कुठे बिलीवर माहिती आहे का? प्रभूचा अनुभव त्याला भेटल्यानंतर देखील तो जो जगापासून भेटलेला कटुपणाचा अनुभव आहे तो त्याच्यातून निघत नाही. तो आपल्याला मागे सोडून देणं गरजेचं आहे, कारण की तो आपल्यासाठी एक पॉइझन प्रमाणे आहे. दॅट इज अ पॉइझन फॉर अस. ओ लेट मी टेल यू देवाच्या लेकरांनो, आय नेव्हर न्यू दिस थिंग. मला ही गोष्ट कधीच ठाऊक नव्हती की अशी असते, अशी असते. पण ज्या वेळेस प्रभूमध्ये माझं तारण झालं, हृदय चेंज झालं, जीवन परिवर्तन झालं, सगळ्यात पहिले ज्या लोकांनी माझ्या विरुद्ध काय कटकारस्थान रचले होते, काय बोलले होते, काय केलं होतं, ओ माय हार्ट फेल्ट फॉरगिव्हनेस फॉर देम. त्या ठिकाणी त्यावेळेस त्यांना तिकडेच क्षमा करून टाकली.
आपला प्रवास पुढे जाण्याचा आहे. जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट घेऊन जाता तोपर्यंत तुम्ही तिकडे अडकलेले असता. जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट तुमच्या मनात घेऊन चालता तोपर्यंत तुम्ही तिकडे अडकलेले असता. तुमचा तो अनुभव जो 5 वर्ष अगोदरचा आहे, तुमचा तो अनुभव जो 10 वर्ष अगोदरचा आहे, तुमचा जो अनुभव अजून जुना आहे, तुम्हाला तो तिकडे अडकून ठेवतो. नो नो नो, आपण त्या ठिकाणी अडकण्यासाठी जन्मलेलो बनलेलो नाही आहे. नवीन अनुभव प्रभूमध्ये चालण्यासाठी आहे. प्रभूमध्ये चालण्यासाठी. आणि प्रभू म्हणतो जर तुम्हाला काय आठवायचं तर आठवा की तू तिकडे अडकला होतास बाबा, पण तुला सोडवणारा कोण होता त्याची आठवण कर. ज्याने धोका दिला त्याची नको आठवण करू, त्याने सोडवलं कोणी त्याची आठवण कर. ज्याने फसवलं कोणी त्याची नको आठवण करू, त्या फसवणाऱ्यामधून बाहेर काढणारा कोण होता त्याची आठवण कर. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ बिलीव्हर. आज आपल्या प्रार्थना, आज आपलं सामर्थ्य प्रार्थनेमध्ये का नाही आहे? कारण की आपण त्या ठिकाणी अडकलेलो आहोत. बिलीव्हर एक प्रकारच्या या जालमध्ये फसलेला आहे. आणि म्हणून खूप वेळेस आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येणार. ओ हाऊ डिफिकल्ट इट इज. जर तुम्ही एखाद्यावरती खूप प्रेम करतात, तुमच्या जवळची व्यक्ती, आणि ती व्यक्ती तुम्हाला जर त्रास देणारी आहे, इट इज व्हेरी डिफिकल्ट. मी बोलायला जरी सोपं वाटत असेल, ऐकायला सोपं वाटत असेल, पण जो व्यक्ती त्याच्यातून जातो त्याच्यासाठी ते गोष्टी अवघड असतात. त्याच्यासाठी ते गोष्टी अवघड असतात. आय कॅन टोटली अग्री, आय कॅन टोटली अंडरस्टँड दिस. पण याच्यातून जर सोडवणारा कुणी आहे तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. प्रभू, ही गोष्ट मला अवघड जातीये, प्रभू पण तुझं वचन मला असं सांगतंय, मला तू मदत करशील का? मला तुझ्या वचनाप्रमाणे करायचंय. आमेन. प्रभू केवळ या शब्दाची वाट बघत आहे. प्रभू केवळ या शब्दाची वाट बघत आहे. हु आर यू इज नॉट इम्पॉर्टंट. तुमच्या सोबत काय झालं ते महत्वाचं नाहीये. तुमची स्टोरी चेंज होऊ शकते. दिस इज इम्पॉर्टंट. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, याबेसने परमेश्वरला ओळखलं आणि त्याची पूर्ण स्टोरी चेंज झाली. शौलाने परमेश्वर त्या ठिकाणी ओळखलं, त्याची पूर्ण स्टोरी चेंज झाली. एका ठिकाणी बायबल सांगतं की शौलचा जे पौल झाला, पौल सुवार्ता सांगताना लोक एवढे वैतागले त्याच्या संदेशाला, त्याला टेकडीवरतून खाली फेकून दिला आणि असं समजलं की हा मेलाय, आणि म्हणून निघून गेले. आणि शौल उठला, कपडे झटकले, आणि पौल उठला, कपडे झटकले, आणि परत देवाच्या कामासाठी निघून गेला. एका ठिकाणी पौल अशा परिस्थितीमध्ये आला की तो म्हणतोय की प्रभू, मी किती संदेश जीव तोडून प्रचार करतोय, पण हे लोक माझं ऐकत नाहीये. मला जायचंय इकडनं, मला नाही थांबायचंय. मी किती संदेश यांना सांगतो, हे काय समजत नाही, हे काय वळत नाही, यांना काय कळत नाही, हे मला मारायला उठलेत. प्रभू, मला जायचं इकडनं. प्रभू त्याला रात्री दर्शन देऊन म्हणतो, पॉल, मला तुझी परिस्थिती ठाऊक आहे. तू फ्रस्ट्रेट झालेला आहेस, तुझ्या मनस्थितीमधून चाललाय, मी समजू शकतो, पण धीर धर, कारण की माझे लोक आहेत या ठिकाणी. माझे लोक आहेत, त्यांच्यासाठी तुला थोडं अजून सहन करायला लागेल. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, ती संधी तुमच्या जीवनामध्ये येईल. ती संधी ओळखून प्रभूचा हात पकडायला शिका, कारण की ती संधी तुमचं जीवन बदलणारी बनेल. त्या बाईने ती संधी ओळखली, येशूचा हात पकडला, तिची स्टोरी पूर्ण चेंज झाली. हालेलुया. याकोबाने परमेश्वराचा तो पाय पकडला, त्याची स्टोरी तिथं पूर्ण चेंज झाली. आज देवाच्या लेकरांनो, तोच परमेश्वर त्याच्या वचनामधून आज आपल्याजवळ आहे. त्याच्या वचनाला धरून घ्या, त्याच्या वचनाला मनाशी घ्या. ते उदाहरण मी फक्त तुम्हाला आठवण देण्यासाठी परत सांगतोय की तो व्यक्ती जो उपाशी आहे 2 दिवसापासून, त्याच्याजवळ पैसे नाही आहे. आठवतं जे सांगितलं, त्याच्याजवळ पैसे नाही आहे जेवण्यासाठी, 2 दिवसापासून उपाशी आहे, त्याला भूक लागली आहे.
त्याला लंच प्लेट खायला पैसे नाहीये. त्याला लंच प्लेट खायला पैसे नाहीये आणि त्याचा मित्र त्याच्या जवळ येतोय आणि त्याला तो काय म्हणतोय, माझ्या मित्रा तुझी एवढी परिस्थिती विचित्र का? तो म्हणतो 2 दिन से भूका हूँ भाई, 2 दिवसापासून उपाशी. तो म्हटला माझ्याकडे जेवण नाही यार, मी पण चाललो होतो, तुला बघितलं म्हणून थांबलो रस्त्यामध्ये, पण एक काम कर 200 रुपये घे आणि पहिले जाऊन जेवण करून ये. आठवतं मी काय सांगितलं मागच्या संडेला? त्याच्याजवळ आता जेवण नाहीये, पण जेवण घेण्याचं सामर्थ्य त्याच्याजवळ आलंय खिशात आता. आज आरोग्य त्रास प्रॉब्लेम्स आपल्या जीवनामध्ये असेल, मेडिकल रिपोर्ट एक सांगत असेल, परिस्थिती वेगळं काय बोलत असेल, पण ते बदलणाऱ्या रिपोर्ट गोष्टी, ते वचन आज आपल्या जवळ आहे. आमेन. तुम्ही जे बोलता तसं होईल, तुम्ही जे बोलताल तसं घडून येणार आहे. आमेन. महत्वाचं काय देवाच्या लेकरांनो, प्रभूला सांगा, प्रभू माझं मन तुझ्या प्रेमाने भर. प्रभू माझं मन तुझ्या शांतीने भर. प्रभू मला नको कोणाविषयी कसलं काय, मी सगळ्यांना माफ करून टाकतो जसं तू मला माफ केलं. प्रभू मी सगळ्यांना माफ करून टाकतो. युअर मिनिस्ट्री स्टार्ट्स फ्रॉम देअर. तुमची एक नवीन जीवन, नवीन सेवा काही तिकडून चालू होते. हालेलुया. कारण की तुम्ही जे बोलणार तसं घडताना आज तुम्हाला पाहिजे आहे. आपल्या काळामध्ये हे शक्य होईल, आपल्या टाईममध्ये हे शक्य होईल, आपल्या टाईममध्ये हे पॉसिबल आहे. हे दाखवण्यासाठी त्या दूताने त्याच्या सेवकाला पकडलं आणि तो म्हटला की तुला काय पाहिजे ते बोल, तू बोलशील आणि ते अस्तित्वामध्ये येईल. तो म्हटला प्रभू मला 3 खारू पाहिजे. मला काय पाहिजे? 3 खारू पाहिजे. आणि त्या टाईममध्ये त्याच ब्रदर ब्रॅनम त्या जंगलामध्ये गेले होते. त्याचा काय खारूचा भेटण्याचा टाईम सीझन नव्हता, काही पॉसिबिलिटी नव्हती. तर म्हटलं आता टाईम निघून गेलाय, खारू यायचा चान्स नाही आहे. पण दूताचा आवाज आला की तू बोललायस तर तसं होईल. आणि ब्रदर ब्रॅनम म्हटले की या ठिकाणी खारू उत्पन्न होऊ दे, आणि उत्पन्न झाली. ही शॉट इट, टुक वन. तो म्हटला आता या ठिकाणी खारू उत्पन्न होऊ दे, आणि तिकडे खारू उत्पन्न झाली. ब्रदर ब्रॅनम शॉट इट, दुसरी खारू घेतली. तो म्हटला अरे कुछ भी नहीं मिलने वाला, 2 मिल गए, चलो अभी. 2 खारू घेतले. ब्रदर ब्रॅनम जायला निघाले. आवाज आला तूने 3 बोला था, 2 पे क्यों रुक गया? तू 3 बोलला होतास ना, मग 2 वरती का थांबला? तिसरी वाट बघतीये. हालेलुया. अँड देन अगेन ही वेंट बॅक. तो म्हटला आता या ठिकाणी खारू उत्पन्न होऊ दे, आणि त्या ठिकाणी खारू उत्पन्न झाली. ब्रदर ब्रॅनम शॉट इट अँड टुक इट. आमेन. देवाच्या लेकरांनो, तुम्ही जे बोलताल प्रभू ते तशा रीतीने करायला तयार आहे. प्रभू जे सांगतो तशा रीतीने आपण करायला तयार बनलो पाहिजे पहिले. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं लास्ट वचन की स्तोत्र 37:4 मध्ये तो म्हणतो की तुझं मन, तुझं हृदयामध्ये मला जागा दे. तुझ्या मनातले सगळे मनोरथ मी पूर्ण करेन. मनातले मनोरथ म्हणजे काय? मी विचार केला आणि ती गोष्ट आली. मी विचार केला आणि ती गोष्ट मला प्राप्त झाली. प्रभू ते करू इच्छित आहे. तुम्ही ज्याचा विचार करू शकत नाही, प्रभू ते तुमच्यासाठी करायला तयार आहे. तुम्ही म्हणताल या गोष्ट शक्य नाही, ही पॉसिबल नाही आता, प्रभू ते करायला तयार आहे. प्रभूला सांगा प्रभू पहिले मला बदल. माझ्या हृदयामध्ये प्रभूजी सगळ्या गोष्टी तू काढून टाक. सगळ्या गोष्टी प्रभू मला नवीन रीतीने उभं कर. मला ते नवीन हृदय दे. तू म्हटलास ना प्रभू की मी तुला नवीन हृदय देईल. प्रभू मला ते नवीन हृदय पाहिजे. तू म्हटलास ना मी तुला नवीन आत्मा देईल. मला ते पाहिजे. मी त्याच्यामध्ये माझा पवित्र आत्मा घालेल. मला तो पवित्र आत्मा पाहिजे. आमेन. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, त्याच्यासाठी आज तुम्ही झटले पाहिजे. तो अनुभवच तुम्हाला कधी बॅकस्लाइड होऊ देणार नाही.
तो अनुभव तुम्हाला कधी मागे पडू देणार नाही. तो अनुभव तुम्हाला बिलीवरचा अनबिलीवर होऊ देणार नाही. तो अनुभव जसं तुम्ही ते आत तसेच तुम्ही तिकडे असणार. तो अनुभव तुम्हाला पाहिजे. तो अनुभव मला पाहिजे. तो अनुभव आज आपल्याला पाहिजे. आमेन. हालेलुया. एक दिवस एक गोष्ट सांगतो आणि मग संपवतो. एक दिवस काय झालं, ब्रदर ब्रॅनमच्या मिनिस्ट्रीमध्ये, लेट ऑफ दिस मिनिस्ट्रीमध्ये काय झालं की एक दिवस त्यांना ओरल रॉबर्ट्सनी बोलवलं. ओरल रॉबर्ट्सचे खूप मोठे व्यक्ती झाले होते आणि ओरल रॉबर्ट्सनी त्यांना बोलवलं त्यांच्या ऑफिसमध्ये. आणि ज्यावेळेस त्यांच्या ऑफिसमध्ये ओरल रॉबर्ट्सच्या ठिकाणी ब्रदर ब्रॅनम गेले, त्यांचा तो रुतबा पाहून, त्यांचं ते सगळ्या गोष्टी पाहून ब्रदर ब्रॅनम एकदम येऊन गेले. एकदम म्हणजे प्रभू यार, हा व्यक्ती माझ्या मिनिस्ट्रीमधून निघाला आहे, मी याला पाठवलं नाही आणि सेवा केली, कुठे पोचला आणि प्रभू मी कुठे, माझ्याकडं धड खायला पैसे नाही, बँक बॅलन्स नाही, माझं स्वतःचं ऑफिस नाही, धड हा व्यक्तीचा काय आराम आहे, किती मोठा आहे सगळ्या गोष्टी आहे, किती स्टँडर्ड आहे सगळ्या गोष्टी. आणि मग तो ब्रदर ब्रॅनम त्यांच्या मनाला असं समजायला लागले. खूप वेळेस आपण आपल्या मनाला समजवतो, कदाचित मी फायनान्स बरोबर हँडल करणारा नाही आहे म्हणून प्रभूने तशा रीतीचा मला ते दान, ते आशीर्वाद नाही दिले. खूप वेळेस आपण आपल्या मनाला समजवतो आणि आपण अडकून जातो, थांबून जातो. ब्रदर ब्रॅनम म्हटले, मे बी आय एम नॉट that faithful in the terms of finance. That is the reason God has not trusted me. आणि जसं हे त्यांच्या मनाला सांगून ते पुढे जात होते, आवाज आला, त्यांचा मोबदला त्यांना दिलेला आहे, तुझा मोबदला मी स्वतः आहे. Oh my God, I have given them their portion, I am your portion. मी त्यांना त्यांचा भाग दिला, पण तुझा भाग मी स्वतः आहे. ओ माय, जर प्रभू माझा भाग असेल, मला काय कोणत्या गोष्टीची गरज आहे? आय डोंट केअर एनिथिंग. मला काय आहे, मला काय नाही आहे, माझ्या बाजूनी जर काय पाहिजे तर तो माझा प्रभू पाहिजे. माय, तो अनुभव आज देवाच्या लेकरांनो तुमच्या जवळ पाहिजे की माझा प्रभू मला पाहिजे, बाकी काहीच नको अजून. तो मनातला सगळा द्वेष, मनातला कटुपणा, मनातला अहंकार, मनातला राग, मनातला तो रुतबा, मनातला तो आपण म्हणतो गर्व देखील सगळा निघून जाईल. What we have, what we need to have, what we will have is only love of Jesus himself. केवळ आपल्याला प्रभू पाहिजे, अजून काहीच नको. मला जर काय पाहिजे तर केवळ प्रभू आणि माझ्यामध्ये प्रभू पाहिजे. मी प्रभूमध्ये, प्रभू माझ्यामध्ये, नथिंग एल्स. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. देवाच्या लेकरांनो, तो अनुभव आज, ते प्रेम, ते प्रभूसाठी आवेश, तो प्रभूसाठी वेडेपणा आज आपल्याला पाहिजे की प्रभू मी तुझ्यासाठी काय करू. तोच तुम्हाला तारणारा होईल, तोच तुमचं जीवन बदलणारा होईल, तोच तुमची नवीन मिनिस्ट्री तयार करणारा होईल. आमेन. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड स्ट्रेंथन यू. प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्याला खंबीरता, मजबूती, सामर्थ्य देवो की त्या सेवकासाठी, सेवकाईसाठी की जी आहे, मी बोलणार आणि ते होणार आहे, मी बोलणार आणि ते होणार आहे, त्याच्यामध्ये मला आज यायचं आहे. आमेन. मे गॉड ब्लेस यू. प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. गॉड ब्लेस यू. आमेन.